आपल्या माणसाचा कधी सुद्धा असणारा घात करायचा नाही. विडाला विडाला. आणि इथं वडिलांच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. वडिलांचं काय प्रेम वर्णन करावं. वडील मुलगा काय करतो याचा विचार करत नाहीत. प्रेम म्हणजे प्रेम बस. फक्त जसं एखाद्या पतिव्रतेच्या बाबतीमध्ये जसा पती बसलेला असतो का नाही, तसं एखाद्या बापाच्या बाबतीमध्ये वर्णन केलंय. मुलगा म्हणजे मुलगा, त्याच्यामध्ये काही असणारं सांगितलंय. एवढंच नाही, पुत्र एखाद्या वेळेस चोर जरी झाला तर पुत्र चोर जरी झाला तर त्याचा असणारा हर्ष बापाला होतो बरं का. पुत्र झाला चोर तरी माय बापा हर्ष थोर. म्हणजे पुत्र चोर जरी झाला तर माय बापाला त्याचा असणारा हर्ष असतो. म्हणजे याच्या पुढे वर्णन केलं आहे माय बापाच्या बाबतीमध्ये पुत्र. आणि इथं वडिलाचं प्रेम तर काय वर्णन करावं. दृष्टांताच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना, आज प्रत्येक गावामध्ये एक अशी देवता आहे की प्रत्येक गावामध्ये त्या देवतेचं असणारं मंदिर आहे. कोणता देव आहे तो? हनुमंतराय. बरं, हनुमंतरायने तुम्हाला कधी होऊन सांगितलं का गाव कुठंही वसवान माझे 4 गुंठे ठेवा? असं कुठंच नाही बरं का, अजिबात नाही. पण आपण होऊन स्वतः हनुमंतरायाची असणारी प्रतिष्ठा असणारी करतो. ऐका, प्रत्येक गावात जर हनुमंतरायाचं मंदिर होण्याला कारण जर कोण असेल तर हनुमंतरायाचे असणारे वडील. तुम्ही म्हणताल असं कसं काय? त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. ज्यावेळेला हनुमंतरायाचा जन्म झाला ना, तर जन्म झाल्याच्या नंतर लहानपणा स्वरूपामध्ये सूर्याचा उदय झालेला नव्हता. आणि सूर्याचा उदय न झाल्यामुळं आईनं काय केलं, उचललं असं पाण्यामध्ये टाकलं. तेवढ्याच वेळामध्ये मोबाईल पुन्हा बोला. पाण्यामध्ये असं टाकलं. पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आईनं सांगितलं, बाळा तुझ्याकरता मी काहीतरी फळं घेऊन येते, जरा थोडं 2 मिनिट थांबतो बरं का. आई असणारी अरण्यात निघून गेली. निघून गेल्याच्या नंतर सूर्योदय होण्याकरता सुरुवात झाली. पण आईनं जातेवेळेस सांगितलं होतं, बाळा जर मला येण्याकरता जर उशीर झाला ना, आणि जर तुला भूकच लागली तर फळ जर खायचं असेल तर दुसरं तिसरं कुठलं फळ खाऊ नको. ज्याचा कलर पिवळसर आहे आणि ज्याचा कलर असणारा लालसर आहे तेच फळ खा बरं का. आईनं उपदेश केला आणि आई असणारी निघून गेली. थोड्या वेळामध्ये सूर्य उदय झाला आणि डायरेक्ट स्वरूपामध्ये असणारा सूर्य दिसला. भूक मात्र पोटामध्ये सहन झाली नाही. हनुमंतरायानं पाळण्यामधूनच असणारं उड्डाण केली. नाथबाबा वर्णन करतात, जन्मताची जेने सूर्यासी आकळिले, इंद्रादिक दिले थोर मार, इंद्रादिक दिले. जन्मताची जेणे सूर्यासी आकळी, इंद्राला मारलं. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्याच्या नंतर कमंडलो असणारा हिसकावून घेतला. भगवान विष्णू आले, भगवान शंकर आले, संपूर्ण देवता जमले आणि हनुमंतरायाला मारण्याकरता सुरुवात केलं. त्यावेळेला घटना अशी सांगितलेली आहे, सगळ्या जणांनी हनुमंतरायाला घेरलं आणि इंद्र भगवंताने काय केलं, वज्र काढलं आणि हनुवटीच्या ठिकाणी असणारं ते वज्र मारलं. वज्र मारल्याबरोबर तर हनुमंतरायाचा असा जो शरीराचा भाग आहे का नाही, मेरुगिरी दरीच्या पठारामध्ये जाऊन असणारा पडला. थरथर थरथर असं कापण्याकरता सुरुवात केलं. 33 कोटी देवता मंडळींनी, भगवान ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, भगवान शंकर असतील, सगळेजण आनंदित झाले. बरं झालं बरं का, सूर्याला गिळण्याकरता गेलता. बरं झालं, सूर्याला गिळण्याकरता गेलता. सगळ्याला आनंद झाला. दुःख कुणाला झालं? लक्ष करा बरं का. सगळ्याला आनंद झाला पण दुःख मात्र वडिलाला झालं. वडील गेले आणि वडील गेल्याच्या नंतर त्याला उचललं. त्याचा असं अंग थरथर थरथर कापू लागलं. मांडीवर घेतलं, गालावून हात फिरवला, मुखाचा असणारं एक चुंबन घेतलं, प्रश्न विचारला, बाळा तुला कोण मारलं? त्याला सगळ्या जणांची नावं सांगितले बरं का.
लेकरू सांगतं नाव, मला सगळ्या जणांनी मारलं बरं का पप्पा, आणि माझा काही याच्यामध्ये दोष नाही, मला भूक लागली होती म्हणून मी खाण्याकरता गेलतो. पवन देवाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सांगितलं, बाळा तू काळजी करू नको, तुला हे मारण्याकरता सगळे टपले ना, लक्षात ठेव, एकाला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही. लक्ष करा बरं का. आता हे खरं आहे का खोट आहे लक्ष करून ऐका. सूर्य गिळल्याच्या नंतर तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल याचं उत्तर द्या. सूर्य गिळल्यास आपल्याला सुद्धा दुःख आहे, रात्र आपल्याला आवडत नाही, दिवस आपल्याला आवडतो का, तर प्रकाश आहे. तिथं सगळेजण असणारे आनंदित आहेत. बापानं इथं एकच निर्णय घेतला, जरी माझ्या मुलाची चूक असेल, माझं लेकरूही नाही, हे सगळे शहाणे माणसं आहेत ना, माझं तर लेकरू याला तर काही कळत नाही, पण यांनी लेकराला मारावं, अजिबात एकाला सुद्धा जिवंत ठेवणार नाही, सगळ्यालाच वध करून टाकणार. अहो त्रिभुवनामधली असणारी हवा अशी बंद करून टाकली, सगळ्या जणांचे असणारे पोट फुगले. सगळे 33 कोटी देव, ब्रह्मदेव, भगवान विष्णू, महादेव सगळे आले आणि प्रार्थना करण्याकरता सुरुवात केली. पवन देवा एवढी हवा सोडा ना. ते म्हणले हवा सोडतो, पण अगोदर माझ्या मुलाला वरदान द्यायचं. सगळ्या जणांनी वरदान दिलं, इथून पुढं आमचे शस्त्र कुणावरही चालतील, पण हनुमंतरायावर आमचं शस्त्र मात्र चालणार नाही. नुसते शस्त्रच नाही, इथून पुढल्या कालावधीमध्ये माझा मुलगा सुद्धा मरण नाही पावला पाहिजे. बोला लगेच. आता हे साधी गोष्ट नाही बरं का, शस्त्र सोडून द्या, पण मरणावर विजय मिळवणं एवढी साधी गोष्ट नाही. बापानं सांगितलं मरण माझ्या मुलाला आलंच नाही पाहिजे. बापाचं प्रेम किती विचार करा. इथं 33 कोटी देवतांना मरण सांगितलेलं आहे, आणि त्या 33 कोटी देवतामध्ये एक असणारा वायुदेव आहे. त्या वायुदेवाला सुद्धा मरण सांगितलेलं आहे, पण बापानं निर्णय घेतला, मी मेलो तर हरकत नाही, पण माझा मुलगा मात्र वाचला पाहिजे, म्हणजे माझा मुलगा चिरंजीवच असला पाहिजे. सगळ्या जणांकडून वरदान घेतले. आज सगळ्या देवाला मरण सांगितलं. येथे नाही उरवाले अवतार, पण हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये सांगितलं माझा मुलगा चिरंजीवच पाहिजे. एवढंच नाही, रावणाच्या दरबारामध्ये जाणं आणि रावणाच्या दरबारामध्ये जाऊन शेपटीचं सिंहासन रावणाच्या दरबारापेक्षा उंच करणं, राजा रावणाला विचारावं तुझं मरण कशामध्ये आहे. त्यानं हसून 3दा वंदन करून सांगितलं मला मरण नाही. रावणाला खरं वाटलं खोटं वाटलं? रावणाला खोटच वाटलं. त्यानं सांगितलं मी एवढी तपश्चर्या केली, 10 शिरकमल यज्ञामध्ये टाकून दिले, तरी ब्रह्मदेवानं सांगितलं मरणावर विजय मिळेल असं औषध माझ्याकडं नाही. रावण हसू लागला. त्यावेळेस सांगितलं तुम्ही काही जरी म्हटला तर मला मरण नाही. सगळं युद्ध संपलं. युद्ध संपल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. वानर मंडळी एके ठिकाणी आले आणि वानर मंडळीने प्रश्न विचारला, एवढा तुम्ही जय जयकार आज तुमचा या ठिकाणी होत नाही, प्रत्येक ठिकाणी असणारा तुमचा सगळेजण सन्मान करतात, तुम्हाला मरण येत नाही, याचं कारण काय? हनुमंतरायाने असे हात जोडले सांगितलं खरं सांगू का, माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही बरं का. ही सगळी जर शक्ती कुणाची असेल तर केवळ माझ्या वडिलांनी माझा ज्यावेळेस जन्म झाला का नाही त्यावेळेस सगळे वरदान असणारे मला प्राप्त करून दिलेले आहेत, आणि सगळी जर कृपा कुणाची असेल तर माझ्या असणारी वडिलाची कृपा आहे. आता इथं एवढाही कार्यक्रम असेल, एवढा ही सगळा भाग असेल, ही सगळी जर कृपा कुणाची असेल या गणेशवर, या सगळ्या कुटुंबावर, तर ही वडिलाची असणारी कृपा आहे. विठाला विठाला. या वडिलांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ही वर्ष श्राद्धाची असणारी कीर्तनरूपी सेवा, आणि या कीर्तनरूपी सेवेकरिता इथे कलियुगामध्ये वर्णन केलेलं आहे. उद्धार माणसाचा कशानच नाही, कलियुगामध्ये आपल्याकरता असणारं सोपं साधन सांगितलेलं आहे. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे है द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्धरी कीर्तनात. म्हणजे इथं कीर्तनच करावं लागतं, आणि कीर्तनानं माणसाचा असणारा उद्धार आहे. म्हणून त्या कीर्तनाचा असणारा महात्म्य सांगणारा असणारा जो अभंग आहे तो अभंग आहे निळोबारायांचा. विडाला विडाला. पण ज्यांचा सेवेला अभंग घेतला त्यांचा महिमा अगोदर ऐका. 1 आणि 2 दिवस नाही, 42 दिवसापर्यंत असणारा निर्वाण मांडलं सांगितलं. अजिबात नाही. जरी महाराज वैकुंठाला गेले असतील तरी महाराजांनी मला भेट देण्याकरता परत यावं म्हणजे यावं. 1-2 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 42 दिवसापर्यंत निर्याण मांडलं. शेवटी देवाला प्रश्न असा पडला की आपण जावं आणि त्यांना भेट देण्याकरता सुरुवात केली. देव आले
आणि देवानं सांगितलं मी देव आहे, काही वरदान पाहिजे असेल तर मागा. सांगितलं देवा खरं सांगू का, पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तुला मी अगोदर बोलवलं का? बोलवलं का तुला? अजिबात नाही. तुला बोलवलं नाही, न बोलवता तू तिथं असणारा आलास. इथं येते तूज कोणी बोलविले नाही, पार्थिवीला वाचोनी आला. देव यावा आणि देवानं भेट द्यावी. निळोबाईने सांगावं तुला नेमकं बोलवलं कोण हे अगोदर सांग. आपल्याला देव तर भेटायला कधीच येणार नाही बरं का, मी सांगतो मला सुद्धा येणार नाही. पण देव आल्याच्या नंतर संत महात्मे वर्णन करतात, तुला नेमकं बोलवलं कोण सांग. आणि तुकयाचा धावा करीत सो जर कधी पुण्याकडे जाण्याचा योग आला, लक्ष देऊन ऐका बरं का, जर कधी पुण्याकडे जाण्याचा योग आला आणि वेळ जर तुमच्याजवळ जर असलाच तर शिरूरच्या अगोदर असणारी घोड नदी लागते बरं का, लक्ष करून ऐका. शिरूरच्या अगोदर घोड नदी लागते. आणि एकदम सोपा परिचय सांगतो आणखी, अण्णा हजारेंचं असणारं गाव आहे का नाही? हा, अण्णा हजारेंचं जे गाव आहे तिथून पुढे जास्तीत जास्त 2 किंवा 3 किलोमीटर असणार ते गाव आहे. आणि समाधीच्या ठिकाणी तुम्ही जाऊन असं दर्शन जर घेतलं तर इतकं वातावरण सुंदर आहे ना महाराज, काय वर्णन करावं. तिथं निळोबारायांची असणारी सुंदर स्वरूपामध्ये असणारी समाधी आहे. दर्शनला गेलात का नाही, जास्त काही गर्दी नसते किंवा काही नसते, शांत स्वरूपामध्ये असणारं दर्शन होतं. ज्याला एकचित्त करायचं का नाही तिथं असणारं जायचं. आणि गुरुच्या बाबतीमध्ये नंबर 1 ला असणारी तर निळोबारा आहे. तुकयाचा धावा करीत सो, देवांना काय करावं लागलं, परत वैकुंठात जाणे आणि तुकोबारायांची भेट घेणे आणि तुकोबारायांना खाली पाठवून देणे. साधी गोष्ट आहे. तुकोबारायांनी येऊन भेट दिली आणि मग मात्र असणारे समाधानी झाले. त्या निळोबारायांचा असणारा गाथ्यामधील असणारा हा 4 चरणाचा अभंग. आणि त्या निळोबारायांनी तुम्हा आम्हाला कीर्तनाचा महिमा सांगत असताना या अभंगामध्ये पहिल्या शब्दामध्ये थोडासा उपदेश केला. बाबांनो, इथून पाठीमागचं तुमचं आयुष्य असणारं जे गेलं का नाही ते विषय सगळा असणारा सोडून द्या. इथून पुढं आता काय करा, अभंगाचं पहिलं चरण. आता या अभंगामध्ये पहिला शब्द सांगितला आता. या आता शब्दाला फार महत्व आहे बरं का. इथून पाठीमागाचं डोक्यामध्ये ठेवू नका, आता. आणि या आता मध्ये तुकोबरायांनी सुद्धा एक तसाच अभंग लिहिला. आता तरी पुढे हाची उपदेश. पाठीमागाचं जीवन सगळं असताना सोडून द्यायचं. आता, या आता शब्दामध्ये आणखी एक वर्णन सांगतो प्रमाणाचं. आता उघडी डोळे जरी तुझ अद्यापि न कळे, मातेची या पोटे दगड आला
किंवा मातेची या खोळे दगड आला पोटासी, म्हणजे बाबा आणखी जरी तू डोळे उघडले नसले ना तर आता तरी उठ आणि उठून काय कर, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी, मलारीची वारी माझ्या मलारीची वारी, आता असणार उठ, सावध हो, पण आता तरी असणार भजनाला लाग. आता अवघे, अवघे म्हणजे सगळे बर का. आणि इथं सांगितलं सकळांच्या पाया माझे दंडवत सगळे अवघे, आता अवघे. आणि जन बोलत असताना आपण जर कुणाचे जन असताल तर आपण सगळे कुणाचे जन आहोत, आपण सगळे असणारे जन म्हणजे हरीचे जन आहोत बरं का. आपण सगळे आपण हरीचे जन आहोत आणि इथं या जनामध्ये आपण सगळे असणारे हरीचे जन आहोत. आणि काय करा तर इथं असणार तुम्ही उठल्याच्या नंतर आता अवघे हरिजन, आणि काय करा, करा हो चिंतन नामाचे, करा हो चिंतन. नामाचं चिंतन करायचं, पण कोणत्या नामाचं चिंतन करायचं, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे. बस माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. आणि हे नाव घेत असताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि इथं सांगितलेलं आहे बोलायचंच असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. म्हणजे हे बसल्याच्या नंतर फक्त नामाचं असणार तुम्ही चिंतन. काशी तरी एक विठ्ठलची गाई, नावाच्या बाबतीत जर सगळ्यात जर मोठा जर दृष्टांत कोण दिला असेल तर नावाच्या बाबतीमध्ये माऊलीने दृष्टांत सगळ्यात मोठा दिला. हे नाव गगनाहुनी वाढना, नाव घेत असताना देव मात्र त्या भक्ताची असणारी परीक्षा पाहतो बर का.
फक्त पुढलं चरण वाचून दाखवतो बरं का. देव नुपेक्षील सर्वथा. देव काय करतो, एखादा भक्त जर चिंतन करू लागला का नाही, तर चिंतन करत असताना काय करतो, त्याच्यावर संकट टाकतो. खरंच चिंतन करतोय का कामापुरतं चिंतन करतोय, त्या चिंतनामध्ये फरक आहे बरं का. काही लोक एखाद्याला फसवण्याकरता सुद्धा चिंतन करतात. हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता निघाले, पण तिथं सुद्धा रस्त्यामध्ये एक असणारा नामचिंतन करत बसला एक राक्षसच होता, आणि तो सुद्धा नामाचं चिंतन करू लागला, पण तो भक्त नव्हता किंवा संत नव्हता, साधू नव्हता, तो राक्षस होता, त्याचं नाव कालनेमी. देव परीक्षा पाहतो बरं, खरंच नामाचं चिंतन करतो का काय करतो. तो असा चिंतन करू लागला, आणि देव काय करतो, त्याची परीक्षा घेतो. या परीक्षेमध्ये एक भक्त विजय म्हणायचा असणारा ग्रंथ पाठीमाग आहे बरं का, असा सुरुवातीला. आणि त्या भक्ताच्या चरित्र संपूर्ण असणं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्या ज्या भक्तावर जे संकट आणलं, ते देवानं संकट आणलं, आणि त्याच्यामधून त्याला असणारं उत्तीर्ण केलं. संकट आणायचं आणि परीक्षा असणारी पाहिजे. त्याच्यामधला एक भक्त सांगतो तुम्हाला. दिल्लीचा असणारा अरवंदबिद असणारा एक राजा सांगितलेला आहे, आणि त्या राजाच्या पदरी असणारा एक दामाजी पंत म्हणायचा असणारा एक सेवक असणारा, आणि त्याला सेवा करण्याकरता मंगळवेड्याच्या ठिकाणी असणारी चाकरी दिली. तिथं एक आणि दोन नाहीत, असे मोठमोठे असणारे मोठ्या स्वरूपामध्ये 2-3 गोडाऊन, आणि ते सुद्धा गोडाऊन म्हणजे धान्याचे बरं का. घटना अशी घडली, एकेकाळी उन्हाळा असा कडक पडला, पाऊस एक थेंबर सुद्धा पडला नाही. लोकांना असं वाटलं यावर्षी ऊन जास्त आहे, पुढल्या वर्षी पाऊस जास्त पडेल. पण घटना अशी घडली, या वर्षीचा उन्हाळा आणि पुढल्या वर्षी पावसाची वाट पाहिली, पाऊसच अजिबात पडला नाही. लोकांच्या घरी सोनं होतं, चांदी होती, पण अन्नधान्य मात्र नव्हतं. लोकांचे असणारे हाल होऊ लागले. काही लोकांनी तो प्रांत सोडला पंढरपुराचा, दुसरीकडे जाऊन असणारे राहू लागले. एक असणारा ब्राह्मण पंढरपुरामध्ये राहणारा, त्याला अशी गोष्ट कळाली की आपण मंगळवेळेला जावं. गेला, दामाजी पंताच्या असणाऱ्या घरी गेला. दामाजी पंतांनी सुंदर स्वयंपाक असणारा केला, आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर ताट वाढलं, आणि ब्राह्मणाला सांगितलं निवांत जेवण होऊ द्या बरं का, गडबड करू नका. त्या ब्राह्मणानं तो स्वयंपाक पाहिला, आणि घरच्या मुलाबाळाची असणारी आठवण केली. मला स्वयंपाक आहे, पण घरच्या लेकरा बाळाला नाही बरं का. त्यानं ताट असं पुढं ढकललं आणि सांगितलं माझं पोट भरलं बरं का, मला काही हा प्रसाद नको. सांगितलं का खात नाहीत, स्वयंपाक बरोबर नाही का. स्वयंपाक चांगला आहे, पण माझी घरी मुलं बाळ पत्नी सगळे उपवास आहेत, मला हे अन्न गोड लागणार नाही बरं का. दामाजी पंतानं सांगितलं निवांत जेवण करा, 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही, 1 वर्षभरापर्यंत जेवढं अन्न लागेल का नाही तेवढं अन्न मी तुम्हाला देतो, पण निवांत जेवण करा. अहो त्याला एवढा आनंद झाला का नाही. एखाद्याचा जीव निघून जाणार आहे आणि त्याला पाणी मिळावं, तसं त्याला असणारा तो आनंद झाला. त्यानं निवांत स्वरूपामध्ये जेवण केलं. घटना अशी घडली, 1 वर्षभरापर्यंत जर अन्न जर पुरायचं म्हटलं तर शास्त्री, उदाहरणार्थ 2 पती पत्नी आहेत आणि 2 मुलं आहेत, एका वर्षामध्ये किती क्विंटल धान्य लागेल? 4 क्विंटल लागतं बरं का. आणि 4 क्विंटल जर त्याच्याजवळ जर उचलून दिलं तर त्याला घेऊन जाता येईल? अजिबात घेऊन जाता येणार. त्यानं सांगितलं महाराज तुम्ही हे अन्नधान्य द्यायलात, पण माझ्याजवळ नेहण्याची सुद्धा व्यवस्था नाही. काळजी करू नका, बैलगाडीची व्यवस्था मी करतो. त्या काळामध्ये म्हणजे नवरीला आणायचं जरी बैलगाडी बरं का, नवरीला वाट लावायचं जरी बैलगाडी आणली. बैलगाडी अशी सजवली आणि 4 असणारे धान्याचे असणारे पोतेमध्ये टाकले. पोते टाकल्याच्या नंतर बैलगाडी निघाली. समोर असताना तो ब्राह्मण बसला. इतका आनंद काय वर्णन करावं. आता वर्षभर मात्र मरणार नाही बरं का मी, आता आनंदित माझं कुटुंब. निघाला, निघाल्याच्या नंतर रस्त्यामध्ये लोक विचारतात बरं का, अहो एवढी गाडीला बैलाला झोल, एवढं सुंदर असणारी बैलगाडी कुठून आलात तुम्ही? सांगितलं मंगळवेड्याहून. काय आणलं मध्ये? सांगितलं धान्य आणलं बरं का. पुन्हा दिलं? दामाजी पंतानं दिलं. बर, आणि तुम्हाला कसं काय दिलं? अहो मी जेवण केलं नाही, मला धान्य दिलं. असं आता विचार करा बरं का, त्या परिसरामध्ये धान्यच नाही. यानं धान्य म्हणल्याच्या नंतर ते लोक काही असे उदार अंतकरणाचे नव्हते बरं का. ते म्हणले लगेच काय करा, आता बैलगाडीत धान्य आहे का नाही, आपण मरत आहोत, याचं धान्य घरापर्यंत गेलं नाही पाहिजे. काय केलं लोकांनी माहिती का, तेवढे 4 पोते होते बरं का, सगळ्यांनी त्याचं धान्य असणारं लुटलं. धान्य लुटल्याच्या नंतर तो परत आला. त्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली, महाराज तुम्ही धान्य दिलं, देवानं दिलं, पण आता काय करावं, आता माझ्या प्रारब्धात नव्हतं, सगळं लोकांनी लुटलं बरं का. घटना अशी घडली,
रडण्याकरता सुरुवात झाली आणि ही सगळी बातमी पंढरपुराच्या परिसरामध्ये पसरली. अमुक ठिकाणी मंगळवेढेला 2 धान्याचे कोठार आहेत आणि कोणी जरी माणूस गेला तर दामाजी पंत काय करतात, त्याला धान्य असणारा देतो. पंढरपुराच्या परिसरामध्ये सगळे लोक जमले आणि मंगळवेढेला गेले आणि दामाजी पंताची भेट घेतली. सगळ्या लोकांनी हात जोडल्याच्या नंतर दामाजी पंतांना सांगितलं, का आलात? सांगितलं, महाराज आज दुष्काळाचा भाग आहे आणि आमची विनंती आहे तुम्ही आम्हाला काही धान्य असणारं दान करावं. सांगितलं, हे धान्य माझं नाही बरं का, मी एक असणारा सेवक माणूस आहे, हे धान्य माझं नाही. त्यावेळेला लोकांनी विनंती केल्याच्या नंतर काय पुढं बोलावं हे कळच ना बरं का. घरामध्ये गेला आणि पत्नीला बोलण्याकरता सुरुवात केली, हे धान्य आपलं नाही बरं का, मी असणारा सेवक माणूस, आता काय करावं मला समजत नाही. पत्नीनं सांगितलं, मालक तुम्ही एक ना एक दिवस मरणार आहेत, मी सुद्धा एक ना एक दिवस मरणार आहे. माझी तर एक इच्छा आहे, हे धान्य आपण दोघांनी सगळ्या लोकांना वाटावं. लक्ष करा बरं का, हे सगळ्या लोकांना वाटावं, ह्या सगळ्या जणांचे प्राण वाचवावे. उद्या राजानं करून करून तरी काय करणार आहे, आपल्या दोघांना सुळावरच दिल ना, दुसरं काय करणार आहे. असं तर कधीही म्हणायचंय, पण मरण्यापेक्षा या लोकांचे जर प्राण वाचत असतील तर हे धान्याचे कोठार लुटवण्याकरता सुरुवात करा. पत्नीनं बोलल्याच्या नंतर घराच्या बाहेर आला आणि सगळ्या लोकांना हात जोडून सांगितलं, काय करा आता, तुमच्या सोयीनं मात्र काय करा, मी एवढे काही वाहनं तुम्हाला देऊ शकत नाही, तुमचे वाहनं घेऊन या आणि धान्य मात्र मोकळ्या मनानं घेऊन जा. लोकांनी काय केलं, लगेच मोबाईल काढले म्हणलं तर, लासूरला जेवढ्या 10 टायर होत्या का नाही, लगेच आणून लावायला चालू केल्या म्हणलं तर 2 तासात कोठारही कामे, काहीच ठेवलं नाही तिथं. हाताखाली एक असणारा मुनीम होता, त्यानं ही घटना पाहिली आणि तो राजाचा जास्त असणारा काळजी करणारा बरं का. त्यानं लगेच असणारं पत्र लिहिलं की राजाला जाऊन सांगितलं, महाराज असं असणार तुमचे धान्याचे कोठारे दामाजी पंतांना असणारे लुटवले बरं का, काही शिल्लक ठेवलं नाही. राजाला राग आला, कोठार माझे सांभाळण्याकरता मी ठेवलं होतं आणि हा वाटणारा कोण. राजानं आदेश दिला आणि सांगितलं, काय करा, सैनिक घ्या सोबत आणि त्याच्या मुसकी आवळा आणि इथं आणून त्याला असणारं शुळावर द्या. सैनिक आले, देवाची पूजा चालू होती, नामचिंतन असणारं चालू होतं. सैनिकांनी सांगितलं, तुम्हाला महाराजांनी बोलवलं बरं का. यांना पण माहिती होती तर गेल्याच्या नंतर आता सुळावरच द्यायचं आहे. सांगितलं, मी येतो पण माझी एक अट आहे, जात असताना फक्त दुसऱ्या रस्त्यानं चला नका बरं का, जात असताना फक्त पंढरपुराहून चला. मंगळवेढा ते पंढरपूर एक जास्त अंतर नाही, थोडं अंतर आहे. पंढरपुरामध्ये आला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं, पुंडरीकरायाचं दर्शन घेतलं आणि मध्ये विठ्ठलाच्या समोर जाऊन थांबला आणि बोलण्याकरता सुरुवात केलं, देवा या सृष्टीचं पालन पोषण जर करण्याचा असणारा भाग जर कोणाचा असेल तर तुझा आहे बरं का. हे खाऊ पिऊ घालायचं काम तुझं आहे, पण तुझं काम तू केलं नाही, तुझं काम मी केलं आणि तुझं काम मी केल्याच्या नंतर माझ्यावर जी आज वेळ आली का नाही, हे तुझ्यामुळे वेळ आली बरं का देवा. आता मी चाललो, पण लक्षात ठेव, तिकडं जर माझा जर मृत्यू झाला आणि मला जर शुळावर दिलं, उद्या आषाढीला पण कोणी येणार नाही आणि कार्तिकेला सुद्धा कोणी येणार नाही. आणि भक्त करून जर फाशी मिळत असेल तर तुझी भक्ती कोणी करणार नाही. चाललो बरं का, रडला, देवाचं दर्शन घेतलं आणि रस्त्याला लागला. पंढरपूर असणारा पास होत नाही तोपर्यंत देवानं रडण्याकरता सुरुवात केली. काय केलं देवानं, महाराचा अवतार देवानं घेतला आणि महाराचा अवतार असणारा घेऊन देवानं असणार चालण्याकरता सुरुवात केली. दामाजीचा झाला पाडीवार, दामाजीचा झाला पाडीवार, दामाजीचा झाला पाडीवार. उच्च नीच काही नेन भगवंत, उच्च नीच काही
झाला महार पंढरीनाथ. झाला महारदेव. असं गोटडं घेतलं असणार आणि देव असणारा निघाला. आणि निघाल्याच्या नंतर मग मात्र दरबाराच्या जवळ गेला. दोन असणारे सेवक आणि त्यांना बोलण्याकरता सुरुवात केली. मी मंगळवेड्याहून आलो. माझा असणारा जो राजा आहे का नाही, तो माझा राजा असणारा दामाजी पंत आहे. आणि त्याच्या हाताखालचा असणारा मी एक गुमास्ता, एक सेवक आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, माझ्याजवळ असणारा पैसा वगैरे असणारा दिलेला आहे. राजाला मला भेटायचं आहे. आतमध्ये एक माणूस गेला आणि राजाला निरोप दिला. राजानं सांगितलं बरोबर आहे, त्याला मध्ये बोलून आणा. आणलं मध्ये. अहो ते गटुडं म्हणजे साधं नव्हतं बरं का, लक्षात करा. जो गोवर्धन पर्वत माझ्या श्रीकृष्ण भगवंतानं करंगळी उचलला, इथं हे गठुडं म्हणजे एवढं साधारण नव्हतं बरं का. तो देवानं असणारं गठुडं डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे त्या गोवर्धन पर्वतापेक्षा सुद्धा या पैशाचं ओझं जास्त होतं. विचार करा बरं का. तो तर नुसता करंगळीच्या नखावर धरला होता, पण देवानं हे गठुडं डोक्यावर ठेवलं होतं. आणलं गठुडं. बोलण्याकरता सुरुवात केलं राजानं. या गठुड्यामध्ये काय आणलं? सांगितलं महाराज या गठुड्यामध्ये असणारे सगळे पैशाचे नाणे आहेत बरं का. बरं, कारण काय आणण्याचं? एवढी चिठ्ठी घ्या तुम्ही. चिठ्ठी घेतली, राजाकडे दिली. राजानं वाचण्याकरता सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये देवानं असं लिहिलेलं होतं, पंढरपूरच्या परिसरामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर लोकांना अन्न मिळेना. लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विनंती केली अन्न विकत द्या म्हणून. मी काय केलं? 1 रुपयाला 1 पायली म्हणून तेवढं अन्न मी विकलं. ते धान्य आहे का नाही, तेवढं विकलं मी. आणि 1 रुपयाची किंमत शास्त्रीची त्या काळामध्ये भरपूर होती बरं का. त्यावेळेला पैसे कसे चालायचे? 1 आणे, 2 आणे, 3 आणे. 1 रुपया जर म्हटलं ना तुम्हाला, आता काय सांगावं का नाही, 1 रुपयात तर सगळा बाजार लासूर ठिशून येत होता बरं का. 1 रुपयात बरं का. आणि त्यावेळेस काही अशी 10ची नोट, 20ची, 500ची अजिबात नाही बरं का. तेवढे असणारे नाणे. पत्र वाचलं आणि महाराज 1 रुपयाला 1 पायली म्हणून मी सगळं अन्न विकलं. आणि त्या पायलीचा असणारा सगळा जो हिशोब आहे पैशाचा 1,68,000 रुपये झालेला आहे. लक्ष ठेवा बरं का. एक नाणं चालतं त्या काळामध्ये. 1,68,000 रुपयाचे नाणे माझ्या असणाऱ्या डोक्यावर आहेत. एवढे तुम्ही बरोबर असणारे मोजून घ्या. मोजून घेण्याकरता सगळ्या सैनिकाला आदेश दिला. सगळे सैनिक असे गोल राऊंड करून बसले. त्याच्यामध्ये असणारा देव गेला आणि थोडासा असणार एका साईडला असणारा तो कपडा असा काढला आणि वरून असं रिचवण्याकरता सुरुवात केली. खळ खळ ओतिल्या मोहरा. देवानं असे ओतण्याकरता जे सुरुवात केलं की नाही, नुसतं चिल्लरच खाली पडण्याकरता सुरुवात केली. सगळे लोक मोजू लागले, हात थकून गेले, पण तरी पैशाचा हिशोब होईना. नोटाचा हिशोब 2 मिनिटात होतो, चिल्लरचा हिशोब होत नाही बरं का. त्याला काय करावं लागतं माहिती का? असे बरोबर रचून ठेवावं लागतात बरं का. 10 रुपये जरी असले तर 1 उचलायचा, 10चं हे करायचं. जागा पुरवणार ना तिथं. पैसे मोजण्याकरता जागाच पुरवणार आणि ते मोजायचे असे. पण ते ढिग काही बरोबर नसायचे ना. ही ढिग तिकडं जायचं, तिकडला कधी इकडे यायचा, हिशोबच व्हायचा नाही. सैनिकांनी सांगितलं महाराज हे मोजता येत नाही बरं का. म्हणले आता एक आमची विनंती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आम्हालाही टेन्शन देऊ नका. हिशोब बरोबर आहे मग याला पावती देऊन टाका म्हणले. एकदा काय केलं, बरोबर पावती दिली. आणि दामाजी पंताला, माझ्या विठ्ठलाला, त्या सगळ्या मंडळीला घरच्या त्या राजानं काय केलं, बरोबर असणारी कपड्याचा असणारा आहेर, पोच पावती सगळी असणारी देऊन टाकली. तोच पर्यंत 1-2 दिवसाचा कालावधी होतो ना होतो, पंढरपुराहून असणारा दामाजी पंत आला. भेट घेण्याकरता सुरुवात केली आणि राजानं सांगितलं हो तुमचा असणारा विठोमार 2 दिवस झाले इथून निघून गेला. त्यानं सांगितलं महाराज मी तुमच्याकडे सेवक म्हणून राहतो म्हणले, मी कशाला दुसरा माणूस ठेवू. तुम्हाला खरं सांगू का, जो तुमच्याकडे आला पैसे देऊन गेला तो असणारा विठू महाराज होता. पुढलं नाव कट करून टाका. तो माझा असणारा खरा विठ्ठल होता आणि त्या विठ्ठलानं असणारं हे कार्य केलं. दामाजीला बोलण्याकरता सुरुवात केलं, एवढं तुझं कार्य केलं, हे कशामुळं कार्य केलं सांगण्याकरता सुरुवात केली. माझं जर देवानं जर कार्य केलं असेल तर त्याचं एकमेव कारण असणार आहे, मी रात्रंदिवस असणारं कराहो चिंतन नामाचे. मी एवढं जे काम केलं का नाही, रात्रंदिवस नामाचं चिंतन केलं आणि नामाचं चिंतन केल्यामुळं देवानं मला असणारी भेट दिली. तुम्ही सुद्धा नामाचं चिंतन करा, तुम्हाला सुद्धा देव भेट दिलं आणि तुमचं सुद्धा संकट निरसन करून टाकेल. अभंगाचं 2रं चरण.
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये निळोबराय वर्णन करतात. कसलंही संकट असू द्या, त्या संकटामध्ये माझा असणारा देव तुम्हाला असा बाजूला टाकणार नाही बरं का. संकटामध्ये काय करणार, तो असणारा कोठे न पाहता आणि उडी घाली अवचिता. फक्त संकट जर पडलं ना तर लोक बोलत बोलत असं वर्णन करतात बरं का, हो तुम्ही कधी हाक मारा, हो काय म्हणतात माहिती का, तुम्ही कधी हाक मारा, अर्ध्या रात्रचं बोलवा, येणार म्हणजे येणार. आणि असे काही पट्टे भादर आहेत का नाही, फक्त बोलतातच बरं का. रात्री 2ला अडचण पडावी, फोन लावा, उचलीतच नाहीत बरं का. किती रिंग वाजू द्या, उचलीत नाहीत. पण माझ्या भगवंताजवळ एक असा मोबाईल आहे, कुणाचाही फोन येऊ द्या, पहाटे येऊ द्या, संध्याकाळी येऊ द्या, कधी जेवण करताना येऊ द्या, एखाद्या वेळेस पत्नी जरी म्हणली अगोदर जेवण करा पुढे जा, तरी माझा देव असणारा थांबत नाही बरं का. पटकन जातून भक्ताचं असणारं संरक्षण करतो. देव नुपेक्षील सर्वथा. याच्याकरता एक थोडासा कीर्तनाच्या थोडंसं जरा साईडला जाऊन दृष्टांत घेतो बरं का. म्हणजे आपल्या दृष्टांत सुद्धा असं फार कामाचा आहे, जो कधी सुद्धा तुम्ही ऐकलेला दृष्टांत नाही. आपल्या या भारत देशावर जर राज्य कुणाचं अगोदर असेल ना तर इंग्रजाचं असणारं राज्य होतं. आणि इंग्रजाचं राज्य असल्याच्या नंतर सासवडच्या जवळ एक पुरंदर असणारा जो काही तालुका आहे का नाही, तिथे एक असणारं भिवंडी म्हणायचं एक गाव आहे. आणि त्या गावामधला असणारा एक नाईक सांगितलेला आहे, त्याचं नाव आहे उमाजी नाईक. त्याचे एक भाग असा होता, त्यानं दररोज असणारी पाण्याची घागर भरायची आणि खंडोबाच्या जवळ जायचं, आणि खंडोबाच्या जवळ जाऊन खालून घागर भरायची, वर जायचं आणि खंडोबाला असणारं पाणी घालायचं घागरभर. दररोजचा त्याचा असणारा नियम. पण त्याच्या मनामध्ये एक इच्छा, माझ्या भारत देशावर दुसऱ्याचं असणारं आक्रमण आहे, मला एक काम करायचं आहे, माझा या ठिकाणी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता किंवा इथली जी प्रजा आहे यांना मुक्त करण्याकरता मला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, दररोजचा नियम की घागर उचलायची आणि खंडोबारायाला जाऊन असणारी घालायची. एक दिवस खंडोबारायानं दर्शन दिलं, पण ते कसं दिलं माहिती का,
खालून पाण्याची घागर भरली, वर गेला, पण वर जात असताना रस्त्यामध्ये खंडोबारायाने एका म्हाताऱ्याचं सोंग घेतलं, रूप घेतलं ना. सोंग घेतल्याच्या नंतर काय केलं त्या खंडोबारायानं, पान खाल्लं, थुंकण्याकरता सुरुवात केली. सगळा परिसर असा घाण करून टाकला. असा त्या उमाजी नाईकला राग आला का नाही, पण काय करावं काय नाही. आता म्हातारा आहे, याला जर मारण्याकरता सुरुवात केली तर कचकून मरून जाईल. हे त्याला मारलं नाही बरं का. आतमध्ये असताना तो उमाजी नाईक गेला, घागर तर खांद्यावरच आहे बरं का. मध्ये गेल्याच्या नंतर ती घागर खंडोबाला असणारी अशी घातली, आंघोळाशी देवाला घातली. एक असणारा रान फुलाचा असणारा हार आणला होता, तो हार सुद्धा खंडोबारायाला घातला. घटना अशी घडली. तिथून खाली पायऱ्या उतरण्याकरता सुरुवात केली. पाणी घातलं खंडोबाला, पण जिथं म्हातारं बसलं होतं का नाही, त्या म्हाताऱ्याचं सगळं अंग ओलं. पाणी कुणाला घातलं? खंडोबाला. आणि अंग कुणाचं ओलं झालं? या म्हाताऱ्याचं. बरं एवढंच नाही, पाणी सुद्धा घागरभर घातलं, पण जेवढं थुंकला होता का नाही, त्या पाण्याचा भाग असा झाला, जेवढं थुंकलेला होता, या म्हाताऱ्याचं अंग तर ओलं झालं, पण जेवढं थुंकलेला होता का नाही, त्या पाण्यामुळे सगळा सापायचा भाग झाला, काहीच राहिलं नाही शिल्लक. थुंकलेली घाण सुद्धा निघून गेली. एवढंच नाही, जो हार खंडोबारायाला घातला होता, तो हार सुद्धा म्हाताऱ्याच्या गळ्यामध्ये आला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्यानं बोलण्याकरता सुरुवात केली, अरे उमाजी, तू मला ओळखलं नाहीस, तुला मी अगोदर या स्वरूपामध्ये भेट दिलं. आता उद्यापासून काय कर माहिती का, सारखी आंघोळ घालण्याकरता मला ये. एक दिवस देवालाच बोलण्याकरता सुरुवात केली, देवा, आजपर्यंत मी कुणाला बोललो नाही, पण माझं एक असं मत आहे, या भारत देशावर ब्रिटिशाचं असणारं राज्य आहे, मला असं करायचं आहे का नाही, हे सगळे इंग्रज असणारे घालून द्यायचे आहेत. माझी एक इच्छा आहे, मला एकदा ताकद दे. असं बोलण्याकरता सुरुवात केली. आणि बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्यानं खंडोबारायानं सांगितलं, उद्या ये, मी तुला परत भेट देईल. अहो उद्याच्याला तर एवढा आनंद झाला, रात्रभर झोपलाच नाही. पाण्याची घागर घासून, फुलाचा हार तयार करून सकाळी लवकर उठला, पाण्याची घागर भरली, वर गेला, देवालाही पाणी घातलं. 1 तास 2 तास 4 तास थांबला, पण देवानं दर्शनच नाही दिलं. इतका नाराज झाला. घरी आला आणि झोपला. रात्री स्वप्न दृष्टांत झाला आणि सांगितलं, ऐक उमाजी, त्यावेळेस मला थोडंसं काम होतं म्हणून तुला मी भेट दिली नाही बरं का, पण नाराज होऊ नको, उद्या ये आता. आणि उद्या आल्याच्या नंतर माझ्या मंदिराच्या समोर किंवा माझी जी मूर्ती आहे का नाही, त्याच्या समोर असणारा एक भंडारा असेल आणि एक पुडी असेल, ती पुडी उचलायची आणि तुझ्या असणाऱ्या उजव्या असणाऱ्या खांद्यावर बांधायची. तिथून पुढे तुला कसलं सुद्धा संकट येणार नाही. गेला सकाळी, पाणी घातलं. पाणी घातल्याच्या नंतर जसं स्वप्न होतं तशी पुडी उचलली आणि उजव्या दंडावर असणारी बांधली. तिथून पुढं जे इंग्रज मंडळी होती का नाही, त्यांना पळून लावायचं काम त्यानं केलं. एवढंच नाही, इंग्रज एक सुद्धा जवळ थांबत नव्हता, नुसतं नाव जर ऐकलं तर इंग्रज असे पळून जायचे. पण घटना एका दिवशी अशी घडली, त्या इंग्रजांनी घाला घालण्याकरता याच्यासोबत जो माणूस होता तो मात्र फोडला. पैसे त्याला भरपूर दिले आणि उमाजी नाईकला असणारं पकडलं. पकडल्याच्या नंतर त्याला फाशी देण्याकरता सुरुवात केली. दृष्टांत आपला कसा लक्ष देऊन ऐका बरं का. देवनुपेक्षील सर्वथा, फाशी देण्याकरता सुरुवात केली आणि गळ्यामध्ये फास टाकला. फास आवळल्याबरोबर तर देवाचं स्मरण केलं. देवा, तू असं मी ऐकलेलं आहे की देवनुपेक्षील सर्वथा, गळ्याला फास आवळल्याबरोबर फाशी बसायला पाहिजे का नाही? फाशीच बसत नव्हती. फाशी दिली की फाशी तुटून जायची. एकदा नाही, असं 10 वेळेस घटना घडली, फाशीच बसना. शेवटी वर्णन असं केलंय, तो उमाजी नाईक म्हणतो, एकदा नाही दोर लावायची मला, तुम्ही 100 वेळेला दोर लावा. जोपर्यंत माझ्या या खांद्याला भंडारा आहे का नाही, तोपर्यंत मला मात्र कुणी सुद्धा फाशी देऊ शकत नाही. त्याचं कारण एक आहे, माझा देवानं असणारा भंडारीच्या स्वरूपामध्ये स्वीकार केलेला आहे, मला कुणी सुद्धा असणारा मारू शकत नाही. माझा सांगण्याचा भाग एक आहे, संकट पडल्याच्या नंतर देव तुमची कधी सुद्धा असणारी उपेक्षा करू शकत नाही. पण एक करावं लागेल, काय? करा कथा कीर्तने
देव तुमची कधी सुद्धा उपेक्षा करणार नाही, पण एक करावं लागेल, सारखी असणारी तुम्हाला करत असताना कथा करावी लागेल बरं का. मग तुम्ही म्हणाल कोणती कथा? भागवत करावं, रामायण करावं, शिवपुराण करावं का काय करावं? ह्याला खर्च आहे बरं का. हे फुकट होतं का शास्त्री? ह्याला खर्च आहे. पण एक कथा अशी आहे की त्या कथेला खर्चच येत नाही. तुम्ही म्हणाल कोणती कथा? बैठकीत बसायचं, कोणी समोर असो अथवा नसो, कथा करण्याकरता सुरुवात करायची. बोलत असणारा देवाचीच कथा करण्याकरता सुरुवात करायची. त्याला काही पैसे लागत नाहीत, काही नाही. चर्चा करत असताना कथेची चर्चा करायची. पण लोक काय असे आहेत का नाही, ही कथा देतात सोडून आणि दुसऱ्याची कथा सुरू करण्याकरता सुरुवात करतात. कोणती कथा? त्यांचं लग्न मोडलं म्हणून. ते गरज आहे का तुला काय आता? आणि घटना वेगळी झाली म्हणा, ती मुलगी आली म्हणा आणि एक महिनाभरच राहिली, गेली म्हणा निघून ती. अरे काही गरज आहे का तुला काय आता? काय तुला जर कथाच करायची असेल तर माझ्या कृष्णाची कथा कर. देवाचं काय वर्णन आहे, देवानं काय गोकुळामध्ये लीला केली, ही कथा सांगण्याकरता सुरुवात कर ना. ही कथा सांगत नाही तर दुसरीच कथा बोलण्याकरता सुरुवात कर. करा कथा कीर्तने. आणि ही कथा केल्याच्या नंतर, कीर्तन केल्याच्या नंतर किंवा ही कथा ऐकल्याच्या नंतर सुद्धा वर्णन केलं आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तन झाले ते पावन. सनकादिक दान परम भक्त, सनकादिक दान परम भक्त, झाली ते विश्रांती याचका सकळ, झाली विश्रांती याचका सकळ. झाली ते विश्रांती याचका सकळ, झाली ते विश्रांती. आपण कथा ऐकतो, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे. कोण कोण कथा ऐकतात? इथं कथा ऐकत असताना श्रवणे कीर्तने झाली ते पावन. कथा कोण कोण ऐकतात? सनकादिकासारखे सुद्धा असणारी कथा ऐकतात. सनकादिक जान परम भक्त, आणि यांना सुद्धा झाली ते विश्रांती याचका सकळा. कशामुळं? फक्त यांनी काय केलं? नुसती कथा ऐकली. मग लोक कथा सुख करी, कथा दुःख एकदम न्यूरिज प्रमाण आहे बरं का. एकदा टाळ्या वाजवाय प्रमाणाला, म्हणजे सुंदर प्रमाण आहे. आणि कथा 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 म्हणजे नेमकं काय आहे? शब्द एकच आहे कथा, पण एका शब्दामध्ये 3 भाग पाडले. नंबर 1 शब्द आहे कथा. नुसती कथा केली ना तर त्या कथेमध्ये 3 भाग सांगितले. कथा त्रिवेणी संगम. शब्द एकच आहे पण त्या कथे शब्दामध्ये 3 जणांचा संबंध येतो. कथा त्रिवेणी संगम. पुन्हा कुणाचा? त्या कथेमध्ये नंबर 1 ला देव, नंबर 2 ला भक्त, आणि या दोघाचं असणारं जे मिलन ज्यानं करून दिलं त्याचं नाव नाम. आणि या 3घाचं असणारं जिथं मिलन तेथीचे उत्तम रजन. कथा कळाली, कीर्तन कळालं. पण कथाने कीर्तन करत असताना याला जर साथ जर का नाही, जर भजनाची, पेटीची, टाळाची, विण्याची याची जर झाली का नाही, त्या कथेमध्ये काय नुसती कथा करून जमत नाही बरं का. हा,
त्याला हे सगळं लावून जर अशी सुरुवात केली का नाही त्याच्यात काय वर्णन आहे. पण आता झालंय असे बरं का शास्त्रीजी. खरा कथेचा भाग जर सांगायचा म्हटलं तर कथेमध्ये पेटीच असावी. बरोबर का. कथेमध्ये पेटीच असावी. पण आता पेटी जमच नाही कोणाला. अगोदर म्हणतात शिंत लावा अगोदर, म्हणजे अगोदर आर्गन लावा. मग ते एकदा वाजलं का नाही, ते वाद्य एक असं आहे का नाही, माणसाला घरी बसूच देत नाही. न न न न न झालं सगळेच माणसं लगेच, म्हणजे ते वाद्य एकदा वाजलं का नाही सगळेच माणसं इकडे येण्या करता सुरुवातात. आणि ते वाद्य म्हणजे आपल्या भजनातलं नाही बरं का, ते तामस वाद्य आहे. आणि हे आपलं जर वाद्य जर सांगायचं म्हटलं का नाही, इथं वर्णन केलेलं आहे. हे वाद्य म्हणजे आपलं खरं वारकऱ्याचं कोणतं काकड आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्याला कशाचा गजर, मृदंग, विना, पार, टाळ, घोळ. आणि इथं सुद्धा वर्णन केलेलं आहे, फक्त वाचून दाखवतो बरं का. आता जर तुम्हाला लावायचं असेल तर काय करा, तर इथं टाळाचा एक, मृदंगाचा एक, भिरीचा एक असणारा हा भाग 3ऱ्या चरणामध्ये असं वर्णन केलेलं आहे. ते बोलत बोलत म्हणतात तुम्हाला हे करायचे ना कथा, तर टाळ मृदंग लावा भिरी. देवनुपेक्षील सर्वथा हरि नामे गजरी हरि नाम अनुपेक्षील सर्वथा. जर तुम्हाला कथाच करायची असेल, नाचायचंच असेल, तर याच्याकरता दुसरं वाद्य लावू नका. नंबर 1 ला सांगितलं टाळ, पण तो सुद्धा टाळ चांगला असावा बरं का. आता असे काही टाळ आहेत का नाही, लोक पैसे कमी आहेत म्हणून तो घेऊन येतात. आता ते प्रभू महाराजच्या हातामधला टाळ यांनी किती वाजवू द्या, आवाजच बाहेर निघत. काही असे टाळ आहेत का नाही, टाळ सांगितलेले आहेत. सुंदर असणारा तो काशाचा टाळा असावा आणि सुंदर असणारा आवाज निघावा. असा टाळ जर वाजू लागला का नाही, माणसाला सुद्धा असणारा आनंद होतो बरं का. त्या टाळाच्या बाबतीमध्ये काकड आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. टाळ कसा वाजावा, ओ घुळ घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती टाळ, घुळ घुळा वाजती. वडायचं वडायचं, हा. झना झना नादर साळ, झन झना
बोली रामा गोविंदा. तरी अण्णा करता एकदा टाळ्या वाजवायला. ते कसं आहे माहिती का, माणूस कीर्तनामध्ये आल्याच्यानंतर भाव विभोर होऊन जावा बरं का. हा, घुळघुळा वाजती टाळ, झन झना नाद रसाळ, उदो झाला पाहली वेळ, उठा वाचे वदा गोपाळ गा. टाळ जर वाजू लागला का नाही, तर टाळ वाजत असताना कधीच तुम्हाला सांगतो बरं का, टाळ घेऊन जर उभा टाकला का नाही आणि भजनाला जरी खाली बसलं तर मांडीवर हात नाही टेकायचा. कधी लक्षात करा, जागरला जरी बसलो ना, मांडीवर हात टेकून टाळ कधीच वाजवायचा नाही. भजन बसून जरी असेल तर टाळ हा जो पट्टा आहे का नाही, हा पट्टा गळ्यात अडकून भजन करायचं. काय असे पट्टे खाली टाकतात आणि असं करतात, पट्टा गळ्यात अडकवायचा. आणि हा पट्टा म्हणजे माझ्या विठ्ठलाचा पट्टा आहे. हा, नाही तर पट्टे द्यायचे सोडून आणि टाळच वाजवायला चालू करायचा. पट्टा अगोदर अडका. हा हा, हा पट्टा गळ्यात टाकायचा आणि टाळ वाजवण्याकरता सुरुवात करायचा. आणि टाळ सुद्धा असा वाजला पाहिजे, नसता असा बरं का. नाही तर हा घोळ असा टाळ असा वाजला पाहिजे. नाही तर काही तिथल्या तिथंच वाजवायचं, बाहेर बी घ्यायचं नाही, काहीच नाही, अजिबात नाही. टाळ असा मोठ्यानं असा वाजला पाहिजे, आनंदात वाजला पाहिजे. असं घुळघुळा वाजती टाळ, झन झना नाद रसाळ. पुढं सांगितलं मृदंग किंवा टाळ मृदंग. आता या मृदंगाचं सुद्धा सांगतो बरं का. मृदंग सुद्धा वाजत असताना कसा वाजावा. मृदंग जाणावा गंभीर नादे. मृदंग जर वाजू लागला ना, तर वाजवणाऱ्या मंडळीनं सुद्धा वाजवित असताना त्याला कणिक कमी लावायची नाही बरं का. कणिक अशी त्याला पोट भरून लावायची, म्हणजे घुम 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 असा आवाज यायला पाहिजे. नाही तर ते हलकीसारखं वाजू लागलं का नाही, ते म्हणजे काय आहे नेमकं काय असं, त्याला अशी कणिक व्यवस्थित लावायची आणि घुम घुम असा आवाज आला पाहिजे. म्हणजे मृदंग जाणावा गंभीर नादे. आणि तुतारीचं वर्णन इथं केलेलं आहे बरं का. टाळ मृदंग लावा भेरी. भेरी म्हणजे अशी वाकडी असते बरं का अशी, आणि जोरात स्वरूपामध्ये असताना ती वाजवायची. आणि त्या भेरीमधून सुद्धा असणारा जो आवाज निघाला तो कृष्णाचाच आवाज निघावा, माझ्या रामाचाच आवाज निघावा. सुंदर स्वरूपामध्ये असताना ती तुतारी वाजावी. टाळ मृदंग लावा भेरी. आणि नाचायचंच असेल ना, तर नाचा गजरी हरिनामे. हा, नाचायचं असेल हरिनामानच नाचायचं. आता उठून कोणी नाचू नका, पण फक्त बसल्या बसल्या नाचा बरं का. पुंडलिकावरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. तिथल्या तिथं नाचा बरं का, जास्त नाचू नका बरं का. आता ओ नाचूंगी 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 नाचूंगी. बसलेली मंडळी, हा हा, तिथल्या तिथं डोला, तिथल्या तिथं हा, नुसतं डोला. नुसतं डोला, नुसतं डोला. हा हा, तुम्हाला बसल्या बसल्या का नाचाबद्दल त्याचं कारण आहे का बरं का. अगोदर असं इथल्या इथं जरी डोललं का नाही, तर नाचा डोला प्रेमी, बस असं असं डोलायचं बरं का. असं जसा साप डोलतो का नाही, तसं असं डोलायचं.
जर इथं कुणी जर नाहीच डुललं तर पुन्हा देव त्याला बरोबर डुलायला होतो बरं का. घरचे लोक सोन वगैरे असं ताट आणून देतात, त्याला पुढे वाढतात, त्याचं मनानं पुन्हा हलायला चालू होतं. इथं नाचला नाही का, इथं हल्ला नाही का, मग हाल तिकडे आता तो. मग त्याला जेवता येत नाही, घरचे असे घास उचलतात असं तोंडात घालतात, त्याला चावता येत नाही काहीच नाही. अरे बाबा इथं डोला, इथं नाचा, इथं हल्ला डोललात नाचलात का नाही बरोबर असताना मग नाचा डोला प्रेमे इथं सांगितलेलं आहे. टाल मृदंग लावा भेरी, नाचा गजरी हरिनामे. नाचत असताना हरिनामाचा उच्चार करायचा, नाचण्याकरता असणारा सुरुवात करायचं. लोकांनी प्रश्न विचारला, आम्ही असं नाचू सुद्धा, मृदंग लावू, टाळ लावू, भेरी लावू, पण एवढा गजर केल्याच्या नंतर नाचल्याच्या नंतर काय होईल? अभंगाचं शेवटचं चरण.